Okay, so consent is said to be not free when it is caused by coercion, undue influence, fraud, misrepresentation, and mistake. Out of that, the first element we are going to discuss, and that is coercion. Of course, the very first thing we have to do is that we have to find out the meaning and definition of the coercion given in section 15 of the Indian Contract Act. हेडिंगच्याच ब्रॅकेटमध्ये सेक्शन लिहायचा, आत एवढे लक्षात जात नसते, त्यामुळे शक्यतो लक्षात घ्या सगळे सेक्शन्स जिथल्या तिथल्या हेडिंगच्या ब्रॅकेटमध्ये लिहायचे. कन्सेंटची डेफिनेशन सेक्शन 13, फ्री कन्सेंट सेक्शन 14, कोर्शनची तिथे ब्रॅकेट मध्येच सेक्शन 15 टाका. ओके बघा, when person is compelled to enter into contract, एखाद्यानं दुसऱ्याला कॉन्ट्रॅक्ट करायला फोर्स केला by the use of the force अंडर अ थ्रीट, धमकी वगैरे दिली किंवा माझ्यावर कॉन्ट्रॅक्ट कर, तुझं घर मला वीक नाही तर तुझ्या भावाला मारून टाकतो XYZ, then it is called as काय झालं सांगा तिथे, coercion is said to be employed. Okay, coercion is the committing or threatening to commit. ही आपल्या इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचं सेक्शन 15 ची डेफिनेशन आहे. काय लॉतल्या डेफिनेशन परत तसंच आहे, इझी नसतात, फोडून डेफिनेशन समजून घ्यायची तिथं. ओके, कोर्शन काय सांगा तर IPC फॉरबिडन ऍक्ट, मी तुम्हाला 4 एक्झाम्पल देते काय आणि मग डेफिनेशन वाचूया म्हणजे तुम्हाला फटाफट कळेल. मी एक्सच्या भावाला किडनॅप केलं काय आणि त्या एक्सला धमकी दिली की माझ्या बरोबर कॉन्ट्रॅक्ट कर नाही तर तुझ्या भावाला मारून टाकेन. ओके, नंबर 2 एक्झाम्पल, मी एक्सला धमकी दिली की माझ्या बरोबर कॉन्ट्रॅक्ट कर नाहीतर मी तुझ्या भावाला किडनॅप करेन. इथं मी ऍक्ट केलंय, किडनॅप केलंय, इथं मी किडनॅप करण्याची धमकी दिली आहे. नंबर 3, मी रामना म्हटलं माझ्या बरोबर कॉन्ट्रॅक्ट करा नाहीतर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स मी तुमच्या घरातून चोरून घेऊन जाईल, तुम्हाला कळणार पण नाही आणि तुमचा एक्झाम फॉर्म वगैरे तुम्हाला फिलअप करता येणार नाही. मी त्यांना काय केलं, परत थ्रेटन टू डिटेन देअर डॉक्युमेंट्स, किंवा 4 नंबरचा ऑप्शन, मी रामचे डॉक्युमेंट चोरलेत ऑलरेडी आणि धमकी दिली आहे की माझ्यावर कॉन्ट्रॅक्ट करा नाही तर ते डॉक्युमेंट काय तुम्हाला परत देणार नाही. तर एकात आपण IPC फॉरबिडन ऍक्ट केले, एकात IPC फॉरबिडन ऍक्ट करण्याची धमकी दिली आहे, एकात डॉक्युमेंट डिटेन केले, डॉक्युमेंट प्रॉपर्टी काही म्हणा डिटेन केलंय आणि एका डिटेन करण्याची धमकी दिली आहे. आणि हे 4ही गोष्टी आपण का केलं सांगा, समोरच्या व्यक्तीला इंड्यूस करायला, समोरच्या व्यक्तीला काय करायला, इंड्यूस करायला. काय इंड्यूस करायला, की तू माझ्या बरोबर कॉन्ट्रॅक्ट कर. आता मला सांग डिटेन म्हणजे काय? डिटेन म्हणजे लपवणे, प्रॉपर्टी आपला ताब्यात घेणे, कस्टडी मध्ये घेणे. ओके बघा, आता मला सांगा कोर्शनची डेफिनेशन कळते का तुम्हाला, फटाफट लक्षात येईल डेफिनेशन. आता 4 मुद्दे लक्षात ठेवा. कोर्शन इज अ कमिटिंग, अच्छा त्याला किडनॅप केलं, और थ्रेटनिंग टू कमिट, किडनॅप करण्याची धमकी दिली. काय, एनी ऍक्ट फॉरबिडन बाय द इंडियन पेनल कोड 1860, committing or threatening to commit any act forbidden by the Indian Penal Code 1860, or unlawful detaining, मी रामची प्रॉपर्टी कागदपत्र माझ्या ताब्यात घेतले, डिटेन केले किंवा त्यांना डिटेन करायची धमकी दिली. थ्रेटनिंग टू डिटेन एनी प्रॉपर्टी, हे कट करायचं काय, ज्यांच्याकडे नोट्स आहेत त्यांनी हे टू द प्रिज्युडाइस ऑफ पर्सन व्हॉट्सएव्हर हे शब्दच कट करून टाका. प्रॉपर्टीवरनं डायरेक्ट इथं उडी मारायची, विथ द इंटेन्शन ऑफ कॉझिंग एनी पर्सन टू एंटर इनटू एग्रीमेंट. हे सगळं जे काय मी वरचं वापरलं, कमिटिंग, थ्रेटनिंग टू कमिट, डिटेन, थ्रेटनिंग टू डिटेन, त्याच्या मागचा माझा हेतू काय होता की समोरच्या व्यक्तीनं माझ्या बरोबर कॉन्ट्रॅक्ट करावा. लक्षात घ्या, हे कट करा, विथ द प्रिज्युडाइस ऑफ पर्सन व्हॉटएव्हर हे कट करा, विथ द इंटेन्शन ऑफ कॉझिंग एनी पर्सन टू एंटर इनटू कॉन्ट्रॅक्ट. परत एकदा बघा डेफिनेशन, coercion is a committing or threatening to commit any act forbidden by Indian Penal Code, or unlawfully detaining or threatening to detain any property with the intention of causing any person to enter into a agreement, that is considered as a coercion. Simple. It is immaterial whether IPC is in force there or not. Coercion include भीती, fear, physical compulsion, शारीरिक दृष्ट्या आपण फोर्स यूज केलेला आहे, और मीन्स टू द गुड्स, किंवा आपण त्याची प्रॉपर्टी गुड्स आपल्या ताब्यात घेतलेले. एक्झाम्पल बघा, ए थ्रेटन बी इफ डज नॉट रिलीज हिम फ्रॉम द डेट, माझं कर्ज तू माफ केला नाही तर बी रिलीजेस ए अंडर द थ्रेट, काय केलं तर त्याला धमकी देतो की मी तुला मारेन. ए थ्रेटन टू शूट बी, बीला शूट करायची धमकी देतो जर त्याला कर्जातनं सुटका दिली नाही. ऑफकोर्स तो घाबरून काय करतो सांगा तर अंडर थ्रीट तो बीला रिलीज करतो.
तर हे रिलीज डीड कसं आहे सांगा, इट इज ब्रॉट बाय कोर्शन. हे जे काय रिलीज डीड दिलेलं आहे हा ते कसं आहे अंडर कोर्शन दिलेलं आहे. हा ए थ्रेटन टू किल बी इफ इट डज नॉट लेंड ₹1000 टू द सी. ए बीला धमकी देतो, तो सी ला ₹1000 लोन नाही दिला तर मी तुला काय करेन तर मारून टाकेन. ऑफकोर्स बी ऍग्री करतो. बी ऍग्री टू लेंड द अमाउंट टू द सी. एग्रीमेंट इज एंटर्ड अंडर काय सांगा तर कोर्शन आहे तिथं. हा आता कधी मग त्यामुळे तुमच्यावर कोर्शन वापरलं गेलं म्हणायचं सांगा, वरचेच पॉइंट्स डिवाइड करायचे सेक्शनला. म्हणून सेक्शन इतकं व्यवस्थित समजून सांगितलं तुम्हाला. नंबर 1 काय केलेलं असेल कदाचित, कमिटिंग और थ्रेटनिंग टू कमिट एनी ऍक्ट फॉरबिडन बाय आयपीसी. परत एक्झाम्पल तेच आहे, हे थ्रेटन टू शूड बी इफ ही डज नॉट लेंड हिम ₹500. हा बी लेंड अमाउंट, थ्रीट अमाउंट टू काय सांगा कोर्शन. नंबर 2 तुमची प्रॉपर्टी तुमच्या धमकावून तुमच्याकडे घेतलेली आहे. हा अनलॉफुल डिटेनिंग और थ्रेटनिंग टू डिटेन एनी प्रॉपर्टी. हा Bansraj versus Secretary of the State, as such kind VIP case nahi hai. The government gave a threat to attachment under the property of the P for the recovery of the fine due from T. हा T कडनं काही फाईन राहिलेलं ते रिकव्हर करण्यासाठी गव्हर्नमेंट त्याच्या मुलाला धमकी देतो हा की बाबा तुझं प्रॉपर्टीचा फाईन भरला नाही तर तुझी सगळी प्रॉपर्टी आम्ही जप्त करू. इट वॉज हेल्ड की कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्यांनी काय वापरले सांगा, प्रॉपर्टी जप्त करण्याची धमकी देऊन त्याला कॉन्ट्रॅक्ट करायला लावलेलं आहे. सो काय वापरलेलं होतं सांगा तर कोर्शन वापरलेलं होतं. हा हे कोर्शन वापरण्याच्या मागचं समोरच्याचं इंटेन्शन काय सांगा तर त्याला कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर करायला भरीला पाडणं with the intention to cause other person to enter into an agreement. हा बघा, again for the coercion it's necessary that the force or a threat was used with the intention that the other party will be काय केलं जाईल compelled to enter into contract. Thus the intention using the coercion काय सांगा तर use the force to another person to enter into contract. फोर्स वापरायचं जेणेकरून समोरच्याला आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर करायला फोर्सफुली भाग पाडता येईल. हा नाउ इफेक्ट ऑफ कोर्शन बघा, काय लक्षात आहे ना, कोर्शन म्हणजे वर्डेबल आहे, सिंपल. हा पण द कन्सेंट टू एन एग्रीमेंट इज कॉज्ड बाय कोर्शन, फ्रॉड, मिसरिप्रेझेंटेशन. एग्रीमेंट काय होणार सांगा, वॉइडेबल कुणाच्या ऑप्शननं ज्याची कन्सेंट फ्रीली घेतलेली नाहीये. हा at the option of a party whose consent was so caused. According to section 72, a person, ओके ह्याची काही गरज नाही आहे, इथपर्यंतच घ्या. अकॉर्डिंग पासून ते खालचं काहीच मटेरियल नको, ते एक्झाम्पल पण नको आणि काहीच नको, जस्ट इफेक्ट घ्या आणि इफेक्ट सेक्शन 19 पर्यंत मटेरियल घ्या. हा पॅरेग्राफ कट करा, हा पॅरेग्राफ पण कट करून टाका, नॉट नेसेसरी. डायरेक्टली 5th पॉइंट वर या. थ्रेट टू कमिट सुसाइड does it amount to the coercion? Now I expect an answer from all of you. की समजा एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला धमकी दिली की ह्या कागदपत्रांच्यावर सही कर नाहीतर मी आत्महत्या करणार. तर काय त्या व्यक्तीनं घाबरून की बाबा माझा भाऊ आत्महत्या करेल असं घाबरून त्यानं त्या कागदावरती सिग्नेचर दिलं, हा कॉन्ट्रॅक्ट केला. तर हे कॉन्ट्रॅक्ट जे काय झालं ते अंडर कोअर्शन झालं असं म्हणता येईल का? सुसाईडची धमकी देऊन कॉन्ट्रॅक्ट वरती सही घेतली तर कोर्शन झालं असं म्हणता येईल का? येस विश्वा. येस मॅम. हा का, आणि थोडस मला हे करू शकताय, एक छोटस रिझन देऊ शकताय जे एक्सपेक्टेड आहे इथं. एक प्रकारे ब्लॅकमेलिंग करताय. एक मिनिट निलेश, तुमचा आवाज येत नाही त्यामुळे ऍक्च्युली प्रॉब्लेम होता, आवाज ब्लर होतोय तुमचा. हॅलो मॅम, आता येतोय? हा जरासा आला, बोला. हा मॅम, तो एक प्रकारचा ब्लॅकमेलिंग आहे ना? ब्लॅकमेलिंग आहे किंवा आणखी थोडं स्पेसिफिक आन्सर देऊ शकताय? बरं, आत्महत्येचा प्रयत्न करणं हा गुन्हा आहे भारतात? हो गुन्हा आहे मॅम. मग झालं ना, आपलं उत्तर काय म्हणते सांगा, थ्रेटनिंग टू कमिट अन ऍक्ट फॉरबिडन बाय आयपीसी. लक्षात येत आहे? आणि सुसाईड काय सांगा, आयपीसी फॉरबिडन ऍक्ट आहे ना, त्यामुळे येस ते काय होईल सांगा तर कोर्शन होणार आहे, सिंपल. हा आणि तसंच एका केस मध्ये झालेलं काय, इन चिक्कम अमीराजू वर्सेस सेशमा नावाची केस होती. त्या केसमध्ये ना पर्सन हेल्ड आउट अ थ्रेट ऑफ कमिटिंग द सुसाईड टू हिज वाईफ अँड सन. बायकोने मुलाला आत्महत्या करायची धमकी देतो जर त्या बायकोने मुलानं सही केली नाही आणि काही प्रॉपर्टी आईच्या नावावरती भावाच्या नावावर नाही केली तर. हा इफ दे डिड नॉट एक्झिक्यूट द रिलीज डीड
इन फेवर ऑफ हिज ब्रदर, ओके, इन रिस्पेक्ट ऑफ सर्टन प्रॉपर्टी. ऑफकोर्स त्या बायकोनं आणि मुलांना सही केली कोणासाठी म्हणून तर आपल्या नवऱ्यासाठी, हा वडिलांसाठी. वाईफ अँड सन एक्झिक्युटेड द रिलीज डीड अंडर द थ्रेट, ओके. जजमेंट द थ्रेट ऑफ सुसाइड अमाउंटेड टू कोर्शन विदिन सेक्शन 15 and the release deed was a voidable. हे रिलीज डीड काय होतं सांगा तर voidable आहे असं कन्सिडर होतं का, कारण कोर्शन आहे आणि कोर्शन असेल तर कन्सेंट फ्री नाही आहे. कन्सेंट फ्री नाही आहे म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट कसा होणार आहे सांगा तर voidable कॉन्ट्रॅक्ट कन्सिडर केला जाणार आहे. लक्षात आलं तुम्हाला क्वेश्चन पूर्ण तो. आपण आता कन्सेंट मध्ये बघितला आज काय आहे, फ्री कन्सेंट काय बघितलं, त्यातला पहिला एलिमेंट संपवला कोर्शन. हा आता उद्या प्रयत्न करूया की मिस्टेक तेवढं राहील पण अनड्यू इन्फ्लुएन्स, फ्रॉड आणि मिसरिप्रेझेंटेशन हे तिन्ही पॉईंट संपूया. परवा मिस्टेक संपूया म्हणजे हा चॅप्टर काय होतो तर आपला एंड होते. ह्यात काय डाऊट आहे कुणाला पोर्शन मध्ये? नो मॅम. समजलं सगळ्यांना क्वेश्चन? विश्वा, राम, येस मॅम. हो मॅम. ओके ठीक आहे. चलो मग उद्या मला करेन 6 ला क्लास आहे. फक्त उद्या तुम्ही लक्षात ठेवा, आता मला सलग क्लास आहे तुम्हाला आता सांगितलं टाइम वरती बरोबर 5 ला नाही मॅम उद्या 12:30 ना. 12:30 हा माझी मिस्टेक. बरोबर मी 12:30 ला 5 कमी असतानाच एंटर होईल. हे बरोबर 12:30 ला 5 कमी असताना एंटर व्हायला चालू करा. तोपर्यंत एक 5 मिनिटं सगळी जॉईन होईपर्यंत आपण गप्पा मारूया. यशस्वी म्हणतात तसं मी जमलं तर 12:15 लाच इन करून ठेवेन, काय प्रॉब्लेम नाही, स्टार्ट करून ठेवेन मीटिंग. तर मग तुम्ही जॉईन व्हायला चालू करा. जे आले त्यांच्यावर एक 5 मिनिटं गप्पा मारतात ते आणि आपण करेक्ट 12:30 ला शिकवायला चालू करूया. ओके मॅम. म्हणजे मला 2 क्वेश्चन तरी डेली कम्प्लीट करायचे. करू डिस्कनेक्ट मग? हो मॅम. ओके बाय.